गोरगाव, माळीनगर, दहेगाव हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले होते। त्यापैकी दहेगाव 74 दहेगाव 84 गोरगाव हे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहे। त्यानंतर आपल्याकडे नाममात्र प्रवर्गासाठी तांदूळवाडी, 90 तांदूळवाडी, 77 बालकोटी, 83 जांभूळ आणि 80 संग्रामनगर असे 4 निर्वाचक गण राखीव झाले होते। त्यापैकी 90 तांदूळवाडी व 80 संग्रामनगर हे 2 निर्वाचक गण हे नाममात्र स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत। त्यापैकी उर्वरित 11 जे निर्वाचक गण होते ते खालीलप्रमाणे, हे जे 11 आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वसाधारण आहे। मेडक, कोळशिरस, कणेर, मांडवे, गुरसाळे, लवंग, वेळापूर, यशवंतनगर, निमगाव, गोरडवाडी आणि पिलीव या 11 निर्वाचक गणांपैकी 78 कोळशिरस, 88 गोरडवाडी, 75 मांडवे, 82 लवंग व 89 पिलीव हे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झाले आहेत। आणि जे उर्वरित अनारक्षित निर्वाचक गण आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। मेडक, कणेर, गुरसाळे, वेळापूर, यशवंतनगर, निमगाव हे 6 निर्वाचक गण हे अनारक्षित आहेत, म्हणजे सर्वसाधारणसाठी आहेत। तर अशा प्रकारे आपली माळशिरस पंचायत समिती निर्वाचक गणांची आरक्षण प्रक्रिया ही या ठिकाणी संपन्न झाली आहे। आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार। माननीय निरीक्षक मॅडमांचे आभार। साहेब, आपण शंका उपस्थित केलेल्या प्रोसिडिंगला घेतो म्हणला, त्याची नक्कल मिळेल का? मग प्रोसिडिंगला घेऊन वरिष्ठांना कळवतो म्हणला। सर एक प्रश्न आहे सर, ज्यांना या आरक्षण प्रक्रियेवर आक्षेप असेल तर त्याप्रमाणे आपल्याला 17 तारखेपर्यंत अजून 17 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत आपण तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण आपले आक्षेप नोंदवू शकता।